मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही आमचं 12 वाजले रूममधून निघालेलो आहे आणि आज आम्ही इथली गोव्याची जी स्कूटर आहे ती रेंट करणार आहोत. त्याचं कारण आहे एकतर हे जे आपल्या इतर स्टेटचे गाड्यांचे नंबर बघून हे लोक इथले पोलीस जास्त त्रास देतात, तो एक विषय. आणि थोडंसं एक्सचेंज म्हणून ॲक्टिवा घेऊ रेंटने. 400 रुपये रेंट सांगितलेलं आहे त्यांनी, बघूया आता. आणि ते रेंट मी घेऊ आणि असं कुठं कुठं जाता येतं ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आता इथले जे स्थानिक बंधू आहे यांच्याकडनं आपण आता ही गाडी फॅसिनो रेंटने घेतो आहे. मला ही 350 रुपये पर डेने भेटलेली आहे. आणि आपके कार रेंटल का नाम क्या है? झेवियर आहे. आणि यांचं यांचं ही गाडी आहे GA4521. हेलमेट नहीं चाहिए, हेलमेट लाया मैंने. हाँ, मैं बाइक पे ही आऊँ, मेरे पास मीटियोर 350 है. हाँ नहीं, एक छोटा वाला तो डिक्की में बैठ जाएगा. दूसरा ऊपर मत रहो गाड़ी. हाँ ओके. इथं डॅमेज आहे, इथं डॅमेज आहे, इथं डॅमेज आहे. ये तो रस्टिंग का आपके इधर ज़्यादा ही होगा, है ना? बीच साइड है भाई. हाँ, मुंबई में भी यही होता है. ऐसे भी नहीं टिकता है एक साल. एक साल एसी भी नहीं टिकता. बीच साइड है तो प्रॉब्लम रहता है. हे इथं काही क्रॅशेस आहे भाई, बस. हाँ वही कर रहा हूँ. ये भाई इथं पण स्क्रॅचेस आहे, इथं स्क्रॅचेस आहे. बाकी ठीक है. और एक रिटर्न कर लो किलोमीटर और फ्यूल गेज का एक ले लो. इतना रहता है, उस पर आपको रिटर्न देना. हाँ ओके. स्टैंड नीचे रहेगा तो चालू नहीं रहेगा. मेंदीवडा, इडली आणि मसाला डोसा खाऊन झालं मित्रांनो. इथं हे कोणतं हॉटेल होतं? उडुपीवालं हॉटेल आहे. आता इथं चहा पिऊन आम्ही निघतोय चर्चकडे. वंदे मातरम मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज दिवस दुसरा आहे आमच्या गोव्याच्या ॲनिव्हर्सरी राईड जी आम्ही करतो आहे त्याचा. तर दुसऱ्या दिवशी आम्ही ओल्ड गोवामध्ये आलेलो आहोत. आणि हे जे चर्च आहे, हे जे समोरचं चर्च दिसतं आहे तुम्हाला, ह्या चर्च आणि ते सफेद कलरचं चर्च, हे दोन्ही फार पुरातन चर्च आहेत गोव्यामधले. ह्या चर्चमध्ये संत झेवियर यांची जे शव आहे ते देखील अजून जतन केले गेलेले आहे. आपण बघू शकता अनेक फॉरेनर नागरिकसुद्धा इथे आलेले आहेत. गोव्यामध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे. जे सांगितलं जातं की आता गोव्यामध्ये टुरिस्ट येत नाही वगैरे, तसं काही आम्हाला तरी दिसलं नाही. बऱ्यापैकी टुरिस्ट लोक इथं आहे. त्याचबरोबर आज आम्ही हा जो ओल्ड गोवा परिसर आहे हा फिरणार आहोत.
आधी ह्या दोन्ही चर्चमध्ये जातो आणि नंतर पुढचं तुम्हाला दाखवतो. हा आवाज जो रेकॉर्ड करतो आहे मी, हा खरं तर तुम्हाला आता आर्टिफिशियल वाटत असेल आणि तो खरंच आहे. कारण कॅमेऱ्यातून मी हे शूट करायचा प्रयत्न केला, पण माझ्याकडनं चुकून सेटिंग बदलल्या आणि सगळं स्लो मोशनमध्ये शूट झालं आणि त्यामुळे साऊंड रेकॉर्ड नाही झाला. म्हणून हा नंतर ओव्हरलॅप करतो आहे साऊंड. थोडं सांभाळून घ्या, चुका होत राहतात. पण मी तरी ह्या माध्यमातून तुम्हाला सगळं समजवण्याचा प्रयत्न करतो. आता हे झाड बघा किती मोठं आणि किती विशाल झाड आहे. असे ही 2 झाडे आहे इथं, एकदम विशाल झाडं आहे एकदम. आणि बघा हे फॉरेनर नागरिक इथं मस्त झाडाखाली हे येते. आता बाहेर ते मेणबत्त्या आणि हार विकत होते. आमच्या बायकोला रावल्या गेलं नाही. मी तिला म्हटलं, अगं देवाला याची काही गरज नसते. देव जर त्याला आशीर्वाद द्यायचा आहे ना, तो तुमच्याकडनं काही मागत नाही. त्याला द्यायचा असेल तर तो देतो तो आशीर्वाद. तरी तिने घेतलं हे. आणि खरं तर चर्चच्या आतमध्ये हे घेऊनच जाता येत नाही, मेणबत्ती आणि हारबीर. ते बाहेरच ठेवावं लागतं तुम्हाला. तर ते बाहेरच ठेवलं. शेवटी मेणबत्त्या जाळायला काही ऑप्शन नव्हता तिथं. शेवटी तशाच मेणबत्त्या ठेवून दिल्या. तर आतमध्ये जाताना मेणबत्त्या आणि हार घेऊन जाऊ नका. आता ह्या चर्चच्या आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. पण हा बघा बाहेरचा परिसर. अनेक टुरिस्ट इथं आलेले आहेत आणि विविध राज्यातून आलेले आहेत. आणि मराठी लोक पण मला भेटले इथे. आता आम्ही मध्ये जातो आहे. समोरचं जे उजव्या बाजूचा काळा दरवाजा आहे, त्या दरवाजातून आता मी जातो आहे. हे बघा स्कल्पचर बघा. पोर्तुगीज जेव्हा भारतात आले होते, पोर्तुगीज भारतामध्ये खूप काळ राहिले. विशेषतः साऊथ इंडियामध्ये आणि गोव्यामध्ये पोर्तुगीज खूप दिवस राहिले होते. आणि त्यांचं हे स्कल्पचर बघा किती जबरदस्त आहे. आणि ते जतन झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आजपर्यंत ते जतन झालेलं आहे. त्यामुळे अजूनही ते हे जे बिल्डिंग आहे ते किती सुंदर दिसतं. आता आम्ही नुकतंच दर्शन घेऊन म्हणजे संत झेवियर यांचं जी शव आहे ते पाहून चर्चमध्ये जाऊन बाहेर आलो आहे. आणि चर्चच्या मागच्या बाजूला ही बैठक केलेली आहे बघा, किती सुंदर आहे, दगडांची आहे. आणि नारळाच्या बागा आहे इथे, अनेक नारळाचे झाडं आहे मागे. आता ही काय बोलते मला आठवत नाही, समजून घ्या. तर हे बघा किती सुंदर नारळाचं बाग आहे बघा. तर आम्ही इथं थोड्या वेळ बसलो. इथे काही फोटोशूट आम्ही केले. हे जे मागे आता तुम्हाला दिसेल, हे बघा इथून याच्यातून बाहेर यायचं असतं. म्हणजे हे म्युझियम आहे. हे सफेद कलरची बिल्डिंग म्युझियम आहे आणि हे जे दगडी दिसतं आहे ते चर्च आहे. तर तिथून आम्ही बाहेर आलो. आता तेव्हा फॉरेनर लेकरं असो का इंडियन लेकरं असो, लेकरं रडतातच. त्याचं पिल्लू होतं ना, ते लय रडत होतं, लय चाळ्या मारत होतं. सगळ्यांना त्यांनी अटेन्शन करून टाकलं. आता आमचा इथं फोटो काढण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण आम्हाला जर जोडीने फोटो काढायचा आहे तर कोणाची तरी मदत घ्यावी लागते. हे कर्नाटकमधून आलेले युवक होते, यांनी ती मदत आम्हाला केली. आणि हे पोरं लय पॅशनेटली फोटो काढत असतात. तर आम्ही रिक्वेस्ट केली होती की आमचा एक फोटो काढ, पण त्यांनी भरपूर फोटो काढून दिले. तर ह्या मुलांचं खूप खूप आभार. आणि आता पुढं आम्ही त्या चर्चच्या बाजूला एक फार सुंदर असं हे बघा, हे फार सुंदर असे हे मोठे मोठे दरवाजे बनवले. इथं छान खिडक्या पण छान दिसतात. आणि बरीच लोक इथं फोटो काढण्यासाठी आले. ह्या दरवाजावर फोटो काढले आम्ही सुद्धा काढले, अनेक लोकांनी काढले. इथं भरपूर असं फोटोशूट केलं आणि छान सावली होती. त्यामुळे आम्ही इथं जवळजवळ एक 15-20 मिनटं देखील बसलो होतो. कारण ज्या प्रकारे मुंबईमध्ये ह्युमिड वातावरण असतं, त्याच प्रकारे गोव्यातही असतं. समुद्रजवळ असल्यामुळं तुम्हाला बराच त्रास होतो ह्युमिडिटीचा. आणि आपण नाशिकमधून आल्यापासून हे बघा, आता ह्या चर्चमध्ये आता आम्ही जाणार आहोत. हे जे समोर चर्च दिसतं आहे, हे पण जबरदस्त असं चर्च आहे. इथं आता आपण जाणार आहोत. समोरासमोरच आहे खरं तर चर्च. आणि हा संपूर्ण परिसर, इथे कमीत कमी एक 15 ते 20 असे स्थान आहेत जिथं जुने वास्तू आहेत, जुने चर्चेस आहे म्हणा, काय भरपूर अशा स्ट्रक्चर्स आहेत जिथं जाता येतं. हे बघा, आता ही तरुण मुलगी म्हाताऱ्या आईबापांना सांगते कसा पोच द्यायचं काय. मी पण एका जोडीला सांगण्याचा प्रयत्न केला की अरे आंटी जी ऐसा करो वैसा करो. तर यांनी
लेकरं जे असतात तरुण पोरं ते आईबापाच्या मागे लागतात की अशा पद्धतीने फोटो काढा. आईबापाचं काही अंग वळत नसतं पण तो प्रयत्न करतात. आता ही सगळी कॉमेंट्री आहे ना वरून ओव्हरलॅप केलेली आहे तर भावना समजून घ्या. तेव्हा काय रेकॉर्ड केलं तेव्हा काय बोललो होतो मी मला काही आठवत नाही आहे. पण आता जेवढं शक्य आहे तेवढं मी करतो आहे. पण तुम्ही हे आर्किटेक्चर जे आहे पोर्तुगीज लोकांचं ते बघा किती जबरदस्त आहे. आणि एकदा ओल्ड गोव्यामध्ये जाऊन हे जे पण जुने वास्तू आहे आपल्या भारताची धरोहर आहे. शेवटी ही ती बांधली कोणी असली तरी आज आपल्या देशाची धरोहर आहे. हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आज तिला सांभाळत आहे. आणि आता ओरिजिनल आवाज ऐकूया. मित्रांनो, तर संत झेवियर चर्चमधून आता आपण हे जे समोर इतकं सुंदर सफेद चर्च दिसतंय त्याच्या दिशेने चाललो आहे. खरं तर आपल्याकडं डिजिटल मिररलेस कॅमेरा पण आहे. पण मी आता कॅमेरा बाहेर काढला तर सगळ्या शिट्ट्या वाजायला लागल्या इकडून तिकडून. तर ते म्हटलं की बा ओनली मोबाईल फोन इज अलाउड अँड यू कांट यूज नॉर्मल फोन. आता मी ह्या चर्चमध्ये चाललो. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंतर्गत ही बिल्डिंग येते. काहीतरी ध्यानाचं काम करताय म्हणजे आर्किओलॉजिकलवाले कधी कधी करतात का. रात्री 11:40 ड्रायव्हिंग सुरू होते. ती दुसऱ्या दिवशी 4 वाजता संपते. आणि काल लगेच आम्ही थोडं वेळ बागा बीचवर गेलो. बागा बीचवर जाण्यासाठी आम्ही जवळजवळ 3-4 किलोमीटर चाललो. तर आज असं काही जाम झालेलं आहे की आज अजिबात चालत नाही. आज आपण खरं तर ॲक्टिवा घेतलेली आहे रेंटने. पण शेवटी हे मोठे मोठे मॉन्युमेंट्सला पायी चालावंच लागतं. मित्रांनो, हे ते चर्च आहे आणि इथं जे आहे हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं संग्रहालय आहे. तर आपण आधी इथं ह्या चर्चला जाऊन येऊ, नंतर या संग्रहालयात जाऊ. ताकद असली तर बाबा लय जामत जात. हा कोणता आहे? कॅथेड्रल सेंट प्रधान गिरजाघर. अच्छा, कॅथेड्रल. ह्या ब्ल्यू बॅकग्राऊंड खाली हिरवं आणि हे पूर्ण व्हाईट बिल्डिंग इतकं सुपब दिसतंय ना. हे बघा किती सुंदर, एक नंबर. तर मित्रांनो, आपण ह्या चर्चच्या मेन एंट्रीजवळ आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हा परिसर आहे. इथं इतकं सुंदर जीजस क्राइस्टचे स्टॅच्यू आहे. आजूबाजूला सुंदर असं गार्डन, नारळाची झाडं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात सुंदर इथं काय असेल तर इथं सगळ्यात सुंदर माझा देश दिसतो आहे. कारण इथे मी बघू शकतो इथं मुस्लिम धर्मीय पण लोक, ख्रिश्चन धर्मीय तर आहेत, हिंदू धर्मीय पण लोक आहे आणि माझ्यासारखे एथिस्ट लोक पण इथं आहे. हा काय घेऊन मनी बँक आहे, मनी बँक. तर हे चर्च आता आपण बघूया. तर आता आपण इथं ह्या कॅथेड्रल, अरे बाप काय थंड आहे. वा, बाहेर एवढं ऊन आणि इथं इतकं चिल्ड आहे. तर आपण इथं चाललो आहे किट साईडला आहे. अतिशय शांत वातावरण आहे मित्रांनो. कुठं चाव चाव प्याव प्याव काही नाही. वाव, जबरदस्त. काहीतरी एक्सप्लेन करताय हे सगळे फॉरेनर्स. स्पेनचे दिसत आहे. स्पेन. चर्च आहे ना. मित्रांनो, हा चर्चचा मुख्य परिसर आहे. आपण बघू शकतो सिटिंग बघा. खरं तर छोट्या चर्चेसमध्ये मी गेलेलो आहे, पण हे एवढं मोठं चर्च इथं पहिल्यांदा एवढ्या मोठ्या चर्चमध्ये आलेलं बघू शकतो.
किती जबरदस्त एक नंबर ना. वाव. मित्रांनो, तर आम्ही आता चर्चमध्ये बसलेलो आहे. या टेबलवर बसलेलो आहे. खरं तर मेन सगळे सिटिंग तिथे आहे. आता आम्ही इथं साईडला बसलेलो आहे थोडंसं. ते पण सिटिंग अरेंजमेंट आहे. या दिदीला विचारून आम्ही इथं बसलो. थोड्या वेळ निवांत बसतो. तुम्ही मागे बघू शकता किती जबरदस्त अशी इमारत आहे. किती जबरदस्त सगळं वाईट विषय मस्त वाटतं आहे. कोणत्याही प्रार्थना घरात गेल्यावर जो पीस हवा असतो तो पीस इथं आहे. एकदम टॉप बघा किती सुंदर यायचा. जो लाईट येतोय ना इकडनं, हे बघा एक नंबर. आणि सगळे फॉरेनर्स आता जे आले होते ते आता चालले इथून. ते मॅडम त्यांना एक्सप्लेन करत होत्या. मित्रांनो, झुंबर बघा किती मोठं आहे आणि एवढं खाली म्हणजे तरी ते लय वर आहे ॲक्च्युली. पण ते आणलं बघा कुठून आहे, किती वरून आणले बघा. हो घार बघा, पाणी पिते पाणी. घारीला पण ही घार पकडायची बरं का. आणि पाहिलं इथे बसलेली, ती घार घ्या इथं बसलेली. ती पाणी पिते किंवा काहीतरी करते. आणि हा डॉन आहे ना, याला तिला पकडायचं आहे. कुठे गेली दिसले काय उडली बघा. पाणीची गरज सगळ्याला राव. पाणी पाणी ओनली वॉटर. जे सगळ्या प्लेसेस ऑफ वर्शिपमध्ये अपेक्षित असतं की तिथं गेल्यावर निवांत बसावं, तिथं गेल्यावर शांतता असावी, पीस असावी. तर ते सगळं या चर्चमध्ये होतं. आणि आता आम्ही बघू त्या म्युझियममध्ये जायचं आहे का. चालून चालून वैताग आला आहे मित्रांनो, त्यामुळं कंटाळा आला आहे. जायचं आहे का. अगं हा का नाही. हां 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 ठीक आहे. बाकी काही नाही बघायला भेटलं तरी चालेल. वॉशरूम बघायला भेटलं पाहिजे, कारण आम्हाला ड्रेस चेंज करायचा आहे. हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं म्युझियम आहे. आता आम्ही इथे चाललो आहे आणि तिथे समोर बघू शकता ते सेंट झेवियर्स सरांचं चर्च आहे. तिथं आपण आता गेलो होतो. त्यांचे एक डेड बॉडी आहे तिथे. हां, ती पण पाहून आलो होतो आपण. हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या इथं ड्रिंकिंग वॉटरचं एक हे होतं, त्याच्यातून मोजून 10 ml पाणी आलं. आमची तहानच भागली नाही. मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही पोर्तुगीज काळातल्या इथं तोफा आहे. आणि हे बघा इथं किती भारी तोफा लावलेलं सगळं. तर इथं तिकीट आहे खरं तर. बघू आपण किती रुपये तिकीट आहे. चलो मित्रांनो, ह्या आर्किओलॉजिकल साईटमध्ये सुद्धा हे चर्च आहे. एकदम जबरदस्त बनवठ्यावर एक नंबर. तर मित्रांनो, हे संग्रहालय बघायची काही जास्त ताकद नव्हती, पण बाहेरून बघा किती जबरदस्त. आता मी तुम्हाला हे चर्च आतून दाखवलं. आणि हे बघा बाहेर कसे मॉन्युमेंट्स लावलेले, एकदम बाहेर. पीने का पानी इथं होतं पाय. वो गाड़ी धो रहे उससे, और अपने को पीने को नहीं मिल रहा था. अच्छा ते ना. हां, हे जे खाली मोठे मोठे गोल दिसतात मित्रांनो, ते बारूद बनवायला जातं म्हणतो ना आपण, जातं ते आहे बरं का. हे बारूद बनवण्यासाठी काय असेल त्यांची सिस्टीम. हां, बाकी हे बघा इतके भारी भारी मॉन्युमेंट्स आहे. आणि ह्या कावळ्याला काय अक्कल आहे का. ह्याला कळतं का तो कोणत्या दगडावर बसलाय. काही इज्जत कर भाई. अय कावळ्या, अरे काही इज्जत कर. अरे भाऊ काही इज्जत कर. तू कोणत्या दगडावर बसलेला आहे, काही तुला कळतं का. तो जो मागे चक्का दिसतो का मित्रांनो, हे बघा हा आहे ना खरं तर
ते बारूद बनवायला वापरत असतील. बाई कावळ्या बाई, अरे तुला कळतं का तू कोणत्या दगडावर बसलाय? जलस्रोत वॉटर कॅनल. हे बघा हे किती सुंदर आहे. इथं खाली पण मस्त मस्त आहे सगळं. ताकदच नाही मित्रांनो चाललेली. हे बघा एक नंबर आहे की नाही. एकदा गोव्याला आलं पाहिजे. ए बाई कावळ्या. हां हे काय वॉटर चॅनल फॉर रूफ अँड पोर्तुगीज बिल्डिंग. ज्यांना याच्यात अभ्यास करूशी वाटतो ना, ज्यांना रुची असते, हां आपण काय असं फक्त चालतीवर धावतीवर बघणार आणि पळणार. बाकी ज्यांना याच्यात अभ्यास करायला असं वाटतं ते लोक इथं दिवसेंदिवस घालत असते, तास घालत असते. पण आपण अभ्यासातच असल्यामुळं आपल्याला नाही जमत ते काही. मस्त आहे. हे बा गप्पा पाहिला काय? गप्पा पण खूप विचार करा. गप्पा मारायची साईट विचार करा तुमचा. हां हां जाऊ दे असं काय करणार. शेवटी हा पूर्ण काय बनत नाही, सगळं बाहेरून येते. हां म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून लिंबू येऊन आपल्यालाच पाचताय डबल मार्क. तर पूर्ण राज्याचं अर्थकारण हे टुरिस्टवरच चालतं. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकत असाल तर हे ऑगस्टाईन बाबाचं चर्च आहे. आणि बरंचसं ते तुटून पण गेलेलं आहे. थोडेसे त्याचे रिमेन्स राहिलेले आहे, ते बघायला चाललं आहे. काहीतरी आहे. बॅकलाईटमुळं तुम्हाला काळकाळ दिसत असेल, पण हे एकदम सफेद आहे सगळं. अरे वा. आणि इथं पण अनेक फॉरेनर आहे यार. परत पैदल चालायचं चालू इथं चालू पैदल चालू इथं. स्टँड नाही वापरायचं. आणि प्री वेडिंगला पण नाही चालायचं. इकडं पण एक चर्च आहे आणि ह्या सगळा परिसर आहे. नेमका अगेन्स्ट लाईट आहे. आणि हे आहे ऑगस्टाईन बाबाचं. ते जाऊन दाखवतो तुम्हाला. इथं आपण बघू शकता मित्रांनो, अनेक जे ह्या स्ट्रक्चरचे तुकडे ते इथं आहे. परत ज्याला आर्किओलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हे स्वर्ग आहे. हो हे पूर्ण एक होतं ते आता असं एवढं राहिलं. हां स्क्रीनशॉट घेऊन वाचा ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी. आता आपण इथं आतमध्ये जाऊया. मित्रांनो, ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आणि खरं तर याचा सगळ्यात उंच भाग आता जो उरलेला आहे तो एवढाच आहे. पण हा सगळा परिसर जो आहे खरं तर याच्यामध्ये जातो आपण. या खिडकीतून पण मागे बघू शकतो. हा पण भाग याचाच आहे. सगळे तुटफुट झालेले आहेत. हे सगळे त्याचेच भाग होते बरं का मित्रांनो. किती जुने इथं पेंटिंग्स पण दिसत आहे. सॉरी. तर हे बघा आपण आता दुसऱ्या भागात आलेलो आहे मित्रांनो. आणि इथं पिक्चरच्या शूटिंग्स वगैरे नक्की होत असतील. इथं 100% पाण्याचा हौद असेल हा. लय भारी बॉस. सेंट ऑगस्टाईन चर्च आहे हा. इथं एकदा नक्की या तुम्ही. काही कारणास्तव हे सगळं पडलं होतं. आपल्याला माहीत नाही ते कारण.
आणि हा शेवटचा भाग आहे. इथून पुढं जाणं त्यांनी वर्जित केलेलं आहे. ते जुनं म्हटलं तुम्ही. हो. त्यावेळेस आतमध्ये आपण असं नाही, असं होतं. अच्छा, ते ठेवलं. चला. आता आम्ही पणजीमध्ये जाणार आहे मित्रांनो. पणजीमध्ये जिथं तो असं ते पायऱ्यांचं एक चर्च आहे नाही का, तिथं जाणार. हे बघा, इथून ही जी मिनार आहे कशी दिसते बघा. किती जबरदस्त असेल ना त्या काळाची 4-5 मजली, है ना. काय ग अगं, इथं बसून आहे पण नाही बाहेर. हो, इथं बसून ना झाडाखाली तिथं हे मस्त. हे बघा, इथून दृश्य बघा किती भारी. हे एक चर्च आहे, हे एक चर्च आहे. आपण ह्या इकडनं आलो होतो. अगेन्स्ट लाईट आहे आता, पण इकडच्या ब्ल्यू सनमध्ये, ब्ल्यू बॅकग्राऊंडमध्ये हे चर्च बघा कसलं खतरनाक दिसतंय. मस्त आहे. ती आपली तिथं ब्ल्यू कलरची बाईक दिसते, स्कूटर, ज्याच्यात आपण जी भाड्याने घेऊन आपण इथं आलो होतो. काय झालं तर मित्रांनो, हे होतं सेंट ऑगस्टाईन. आता आम्ही ते जे पणजीमधलं चर्च आहे तिथे चाललो आहे, जिथं अशा पायऱ्या खूप असं भरपूर पिक्चरच्या शूटिंगमध्ये आपण पाहिलं असेल. तिथं चाललो आहे. स्वच्छता चांगल्या लेवलला आहे इथं गोव्यामध्ये, त्यामुळे टुरिस्ट येतात. मित्रांनो, गोवामध्ये जे महत्त्वाचे हायवेज रोड आहे ना, तिथे टू व्हीलरसाठी स्पेशल लेन चालू आहे. या ज्या दोन व्हाईट लाईन दिसत आहे त्याच्या आतमध्ये हा जो एरिया हा खास टू व्हीलरसाठी लागेल. मसीस नावाच्या गावामध्ये आलो आहे आम्ही. कांदा भजी खातो आहे आम्ही. भजी पाव पण खातो आहे. हा बटाटा भजी आणि मिरची भजी एक्सलंट आहे बरं का.